नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अंगणवाडी सेविकांना वाढीव वेतन मिळावे, नोकरीत कायम करावे, काँग्रेसने दिलेली 6वी गॅरंटी योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गुरुवारी कोंडूस्कोप येथील आंदोलनस्थळी निदर्शने केली. राज्यात 1975 पासून अंगणवाडी ही संकल्पना अंमलात आली आहे. तेव्हापासून सेविका आणि मदतनीसांना गौरवधन दिले जाते. मात्र मागील 48 वर्षात तुटपुंजे गौरवधन दिले जात आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अंगणवाडी सेविकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना किमान 26,000 आणि मदतनीसांना 18,000 वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, विद्युत कायदा मागे घ्यावा, उसाला FRP सह SAP द्यावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने मदतकार्य हाती घ्यावे, महादई आणि मेकेदाटू योजना जारी कराव्यात, सरसकट कृषी कर्ज माफ करावे, पंतप्रधान फसल विमा योजना वितरित करावी आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य संघ आणि हसिरू सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी येडियुरप्पा मार्गावरच ठिय्या आंदोलन छेडले. पोलिसांनी धरपकड करून आंदोलनकर्त्यांना आंदोलनस्थळी सोडून दिले. शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करून निषेध नोंदवला. राज्य सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालय अतिथी प्राध्यापक संघाच्या वतीने सेवेत कायम करण्याची मागणी करत आज बेळगाव सुवर्ण सौध समोर आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षांपासून अतिथी शिक्षण अल्प वेतनात सेवा बजावत असून शासनाने त्यांना कर्नाटक नागरी सेवेत विलीन करून सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात आली. बृहत उद्यम व पायाभूत सुविधा मंत्री MB पाटील यांनी आंदोलना ठिकाणी दाखल होऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. आंदोलकांनी मंत्री MB पाटील यांच्या समोर आपली व्यथा मांडली व निवेदन स्वीकारून मंत्री MB पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बेळगाव सुवर्ण सौध समोर दिव्यांग कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा केला. गेल्या 15 वर्षापासून VRW, URW व MRW अंतर्गत सेवारत दिव्यांग कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणे, सेवा सुरक्षा देणे, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विकास निगम सुरू केले पाहिजेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय मंजूर केले पाहिजे अशा प्रकारे मागण्या करण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करण्यात येत असून यंदा काँग्रेस सरकारच्या वतीने मागण्या पूर्ण होतील असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. दुष्काळग्रस्त धारवाड जिल्ह्याला 212 कोटी रुपये मंजूर केले पाहिजे. तसेच कळसा भांडुरा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी रत्न भारत शेतकरी समाजाच्या वतीने करण्यात आली. आज बेळगाव सुवर्ण सौध समोर शेतकऱ्यांनी चाबूक आंदोलन केले. धारवाड जिल्हा दुष्काळग्रस्त असून शेतकऱ्यांच्या हितासाठी 212 कोटी मंजूर केले पाहिजेत. तसेच कळसा भांडुरा प्रकल्प त्वरित सुरू केले पाहिजेत. मेकेदाटू प्रकल्पाला प्राधान्य देणारे सरकार कळसा भांडुरा प्रकल्पासाठी सावत्रपणा का करत आहे असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. राज्यातील 461 रिक्त असलेल्या वैद्यकीय पदांची आगामी काळात भरती केली जाणार आहे. त्यामुळे आरोग्यासंबंधी असलेल्या समस्या दूर होणार आहेत. वित्त विभागाची परवानगी मिळाल्यानंतर पुढील वर्षी शासकीय वैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती मंत्री निदेश गुंडूराव यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान दिली आहे. उच्च शिक्षण खात्यातील प्रथम दर्जा कॉलेजमध्ये सेवारत D ग्रुप कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी करून किमान वेतन देण्याची मागणी करत आज सुवर्ण सौध समोर निदर्शने केली. सेवेत कायम करणे, सेवा सुरक्षा देणे, किमान वेतन निश्चित करणे अशा विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विभागातील रिक्त 2000 पदावर रोजंदारीवर असलेल्या सेवारत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. सुवर्ण विधान सौध जवळ असलेले हलगा गाव तहानलेले आहे. गावकऱ्यांनी सुवर्ण विधान सौधला जमिनी देऊनही गाव सुविधांपासून वंचित आहे. पाण्यासाठी नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे
पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। सरकारचे हिवाळी अधिवेशन सध्या हलगा येथील सुवर्ण सौध येथे सुरू असून डॅमचे पाणी गावाला पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या कर्नाटकच्या मंत्र्यांनी व आमदारांनी या गंभीर समस्येकडे हलग्याच्या नागरिकांना शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। उत्तर कन्नड जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी इस्पितळ व वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने मोठी समस्या होत असल्याचा आरोप करून आज बेळगाव सुवर्ण सौध समोर उत्तर कन्नड स्वाभिमानी संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। इस्पितळ मंजूर करा, जीव वाचवा अशा घोषणा देत उत्तर कन्नड जिल्ह्यात शासकीय मल्टी स्पेशालिटी इस्पितळ नसल्याने अनेक रुग्णांचा जीव गेला आहे। तसेच वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे। त्वरित मल्टी स्पेशालिटी इस्पितळ व वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हलगा येथे विधानसौधमध्ये हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे परिसरात आंदोलनकर्ते दाखल होऊ लागले आहेत। गुरुवारी चडचण तालुक्यातील एका आंदोलनकर्त्याने चक्क सायकलने 200 किलोमीटरचा प्रवास करत विधानसौध गाठले। आपल्या मागणीसाठी सायकलवरून मोठा प्रवास केला आहे। चडचण जिल्हा विजापूर या ठिकाणी बदलत्या हवामानामुळे द्राक्षे, डाळिंब व ऊस पिकाला फटका बसला आहे। त्याबरोबर सिंचन प्रकल्प राबवण्यात आला आहे, मात्र हा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे। प्रकल्पासाठी जागा गेली आहे, मात्र अद्याप भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे सिंचन प्रकल्पातील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही या सायकलस्वार आंदोलनकर्त्याने यावेळी केली। नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत द्यावी। आर्थिक परिस्थिती संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी विधानसभेत बोलताना दिला। धारवाड शहरासाठी स्वतंत्र महानगरपालिकेची स्थापना करावी या मागणीसाठी धारवाड स्वतंत्र महानगरपालिका मंचाच्या वतीने आज बेळगाव सुवर्ण सौध समोर निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की अनेक वर्षांपासून धारवाड शहराला स्वतंत्र महानगरपालिका मंजूर करण्याची मागणी करण्यात येत असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे। जुळे जिल्हे असणाऱ्या हुबळी आणि धारवाडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून धारवाडला स्वतंत्र महानगरपालिका स्थापित करण्याची मागणी करण्यात येत आहे। अपघातातील मयत व जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 33,05,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश 6वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे। सुभाष कल्लप्पा बेडका व त्यांचे चुलत भाऊ सुधीर नागप्पा बेडका बसवनकुर्चीकडे जात असताना बेळगावहून सांबऱ्याकडे जाणाऱ्या KSRTCच्या बसने धडक दिली। या अपघातामध्ये सुभाष कल्लप्पा बेडका व त्याचा चुलत भाऊ सुधीर नागप्पा बेडका हे दोघेही गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी 13 ऑगस्ट 2022 रोजी सुभाष यांचा मृत्यू झाला होता। या दोघांच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाईसाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता। निपाणी तालुक्यातील शिरगुप्पी येथे आणखीन एक घरफोडी बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली। नूर सरखवास असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव असून चोरट्यांनी जवळपास 2.25 लाखाचा ऐवज लंपास केला आहे। चोरट्यांनी हीच संधी साधून बंगल्याचा कडी कोंडा तोडून तवंदी घाट ते गव्हाण फाट्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे 6 पदरीकरणाचे काम चालू असल्याने रस्त्यालगत धुळीचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या वर्षभरापासून 6 पदरीकरणाचे काम चालू आहे। तवंदी घाटात डोंगर फोडणे, मुरुम, माती इत्यादी साहित्यांची वाहतूक सुरू आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।